हा कोंड का? शर्यतीला वगैरे वापरलं का? हा कोण शर्यतीला वापरलं? आपण फक्त हौसेसाठी. मामा या पुढे या. हा कोण घरचा का? बरं बरं. किती वय झालं आता? 2.25 वर्ष. म्हणजे हा कोणत्या शेती कामाच्या बैलाचाच का? बरं. मग आता याच्याकडून वापर कोणता करून घेताय का? काय नाही, फक्त आमची आता पूर्वी 2 बैल होती. आता काय शेतीचा अवजार आम्ही सगळी ट्रॅक्टर करतो, त्यामुळे आता बैल मोडली आणि एक बैल आम्ही आपला वैरणसाठी एक्का आणायसाठी एक्क्या वैरण घेऊन वैरण आणतो, एवढंच काम. बरं बरं. एका बैल असल्यामुळे वैरण आणावं लागतं. एका बैलाची गाडी आहे. आता किती जनावर आहेत खिलार? खिलार आता आमच्याकडं एक पाडी एक आणली परवा. बरं बरं. आणि ही एक पाडा आहे. याची आई एक होती खिलारमध्ये. बरं. ती दुसऱ्यावाल्यामुळे आम्ही ती देऊन टाकली. बरं बरं बरं. आता किती आहेत? आता एक मसा, एक पाडा आणि एक पाडी आहे. पाडी दाखवा चला मामा. चल. बैल आमच्याकडे खिलार बैल एवढी असते ना आणली. 6 महिन्याची असं होईल. मामा डपळापुरातून कोण आणलं? कोण गेलतं आणायला? मी हे आणि आमचे भाऊ. तुम्ही पण गेलता आणि वडील पण गेलते. बरं. कोणाच्या गाईची पाडी? की आता तुम्हाला सांगतो एडके म्हणून ते आहेत. येडके ना. शेजारी त्यांची पाडी फोडून दिली जंगलात. बरं. आई पण नव्हती, काय नव्हती. उलटी झाली, काय नव्हतं, मान फिरवली. बरं बरं. त्यामुळे बहुतेक त्यांनी सोडलं असेल. मला सांगितलं की फोन नव्हता केला ओवाळते म्हणून. होय होय होय. हां. त्यावेळेला त्यांनी सोडली होती. मग त्यांच्या घरात मोकळीच होती. जरा कोण होतं त्याची जर आम्ही घेऊन आलो त्यावेळेला आम्हाला सांगितलं नाही. मग आम्ही आल्यावर एकत्र ओवाळायचं तर बंद झालं. पण त्यावेळेला अगदी दूध वगैरे नाही, काय नाही, असंच. कारण त्यांनी पण दुसऱ्या कुणाकडनं तर आणली होती चांगली आहे म्हणून. बरं बरं. आणि ती ओवाळते निघाल्यावर त्यांनी द्यायची म्हटलं मग आम्ही घेऊन आलो. त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते ओवाळते वगैरे काय. मामा आता बंद झाली ओवाळायची? आता काय अडचण वाटत नाही ना ओवाळायची? थांबले सगळे झाले व्यवस्थित. पहिली जनावर मामा अशी मान ओवाळणारी थांबत होती, मोठी जनावर म्हणा? नाही, तशी कधी आम्ही पाळलेलीच नव्हती. आम्ही पाळतच नव्हतो मान ओवाळणं. काय चांगलं असतं का वाईट असतं? आता लोक म्हणतात ओवाळणारी जनावर कधी पाळू नयेत. हां. काही लोकांनी मत आहे की ओवाळणारी गायी असाव्यात चांगल्या, चालतंय. पण ओवाळणारी कधी म्हणजे काही लोकांचा ग्रह असा आहे की काही लोकांचा ग्रह असा आहे. ओवाळणारी काय म्हणतात चांगला आहे, काय म्हणतात काय नाही. गाय ओवाळणारी असेल तर चांगले आहे असे म्हणतात. कुठं पंढरपूर सांगोळ तुझ्याकडे मंगळवेढा साईडला असेल तर म्हणतात चांगले आहे. इकडं आमच्याकडे कोण विशेष हे म्हणत नाही, असेल तर चांगलं म्हणत नाही, असं आहे. मग कोणत्या प्रकारातून कालवड भेटली? प्रकार कोणता? खिलार मध्येच कोसा खिलार, कोसा खिलार. पूर्वी कसले प्रकारचे खिलार होते? पांढरी खिलार. बाजरी पांढरी खिलार. म्हणजे कोणत्या कामासाठी वापरले जात होते? आम्ही काही नाही, असं बैल वगैरे का शेतीसाठीच काय त्याचा. शेतीसाठी वापर म्हणजे ब्रिडिंगसाठी वगैरे कधी वापरलं का? ब्रिडिंगसाठी. बरं बरं बरं. डॉक्टर साहेब, मी आल्यानंतर आता जस्ट तुम्ही या चॅनलची म्हणजे तुमच्या वडिलांना ओळख करून दिली, काय वाटलं तुम्हाला? काम चांगलं आहे. एखादं लोकांना भेटी देऊन थोडा सल्ला वगैरे ह्या गोष्टी. हे आमची चुलत आजोबा. हां मामा नमस्कार. नमस्कार. इकडे समोर उभं. बरं. त्यामुळे म्हटलं वडिलांना पण आवड आहे खिलार जनावरांची. बरं बरं बरं. हां. तुमची ओळख करून द्यावं. तुमच्या असं ओळखीतनं कळलं आणि काही 4 गोष्टी नवीन कळाल्या. तुम्हाला त्यांच्याकडनं 4 गोष्टी नवीन कळाल्या. चांगली गोष्ट होती ना. ओळख असावी माणसांची. माणसं जोडलेली काही वाया जात नाही. डॉक्टर सध्या काय करता तुम्ही? मी डेंटिस्ट आहे. बरं. मग त्यातून वडिलांचा नाद जपण्यासाठी तुम्ही मदत करताय? हां, थोडं जमल तसं. माझ्याकडनं काय होणार. बरं. काय वाटतं डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टरी पेशात आहात किंवा तुम्ही 24 तास बिझी असता, कारण माणसांच्या आरोग्याची सेवा घेता, म्हणजे तुम्ही त्यांना सेवा देता, त्यांची काळजी घेता. मग त्यातून इकडं कसा वेळ मिळतो तुम्हाला? थोडा रोज एक अर्धा तास तेवढं काढायचं. त्याच्यापेक्षा जास्त तर काय वेळ देता येत नाही. अर्धा पाऊण तास तेवढंच. काय काढताय नेमकं? विशेष काय वाटतं? लहानपणापासून आवड आहे. आता आवडीला काही कारण नाही. एखाद्या माणसाला असते आवड, त्यातनंच. बाकी काही दुसरं असं विशेष काय.
नाही सांगतो. कारण आमच्यासाठी विशेष आहे. नाही तुम्ही डॉक्टरी पेशात ही जाणकार माणसं, ह्यांनी सगळी जनावरं सांभाळली, ह्यांनी आमचे काका एक आहेत, यांनी आयुष्यभर तेच केलं. पप्पांपेक्षा पण हे चुलत आजोबा म्हणायचं. आजोबा नमस्कार. आजोबांचे भाऊ. तुमचं नाव काय? गणपतराव श्रीराम सांगपा. म्हणजे आता सध्या शेतकरी म्हणून आता रिटायर झाले, आता काय वय झालं, आता काय नाही, घरात निवांत आहे. घरातच आता वय झाल्यामुळे आता कुठे काय जात नाही. ठीक आहे मामा, पाडी खूप सुंदर आणली. डॉक्टर साहेब तुमचं म्हणजे तुमचा नाद बघून खरंच खूप बरं वाटलं. तुम्ही इतक्या पाड्या बघितलात, बैल बघितलात, तुम्हाला कसं काय वाटली पाडी? चांगली वाटली, एक नंबर वाटली. फक्त तुमच्याकडून आम्हाला काहीतरी शिकायचं होतं म्हणून मी क्रॉस प्रश्न करत असतो. एक नंबर जातीवंत लाखात एक पाडी भेटली. फक्त हिला फरशीवर न बांधता किंवा इथं खांबाला न बांधता अशी मोकळ्या वातावरणात फिरावी, अशी गोल अशा जाग्याला तिला बांधा. एवढं करा. तिची व्यसन जरा थोडी ढिली करा, लूज करा आणि व्यसन थोडी जरा मोठी टाका, नंतर टाका. आणि ते तुम्ही जे खाली बांधले तर व्यसन मोठी टाकल्यानंतर त्या व्यसनला आणि मोरकीला दोन्हीला मिळून बांधायचे की जेणेकरून शानपणा राहतो त्यांना. म्हणजे माझा एक अभ्यास आता बरोबर. आणि त्यानंतर अशी खांबाला बांधली समजा, तिचं जे रूप आहे ते रूप खास करून तिच्या शिंगाच्या आकारावर अवलंबून राहतं. शिंगांच्या आकारावर अवलंबून राहतं तिचं रूप. आणि त्या आकाराला जर एक वेगळं वळण लागलं समजा तर ते वळण कायमचं राहू शकतं परत. म्हणजे काय, आपण म्हणत असतो ना, आयुष्यात जगत असताना एखादी गोष्ट चुकली तर कोणतरी सुधरवायला असावं, सांगायला असावं, स्वतःला उमजेल न उमजेल. मग खिलार शेतकरी यूट्यूब चॅनलचं तेच काम आहे की आज खरंच प्रेम करतायत, खटपट करतायत, धडपडतायत, कष्ट करतायत, पण काहीतरी कमी जास्त होत असते. मग त्या कमी जास्तपणा जरा जाणीव करून दिली का नाही, पुढची पायरी आपोआप जरा वेगळ्या पद्धतीने वाढते. बरोबर. मी जर आलो नसतो तर ही कालवड तुम्ही अशा पद्धतीनेच इथंच बांधली असती, सांभाळली असती. बरोबर. आणि फरशीवरती खाली तिला उभारा मिळत नाही जमिनीतून. पहिला तोटा तो उबदार मिळत नाही. त्यानंतर तिला समजा खांजळ वाटलं किंवा काही त्रास व्हायला लागला शिंगाला किंवा एक आदत सवय समजा, तर त्या ह्या लोखंडी खांबाला घासून ती शिंग खराब करू शकते. त्यानंतर तिला त्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी लांब बांधायची. आणि दुसरी गोष्ट, आपण म्हणतो ना खिलार आयुर्वेदिक असते, खिलारचं दूध चांगलं असतं, तूप चांगलं असतं, तर तिच्या शरीरावर ऊन, वारा, पाऊस या तिन्ही गोष्टींचा भडीमार झालाच पाहिजे. तिला कवळं ऊन लागलंच पाहिजे. खूप त्रासदायक उन्हातून तुम्ही सावलीत बांधू शकता, मात्र तिला इतर जे जनावर आहेत यांना कसं तुम्ही आतमध्ये कायम ठेवायचा प्रयत्न करता तसं त्यांना ठेवायचा प्रयत्न करू नका, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल, तुमचा व्यायाम होईल. आणि हे जे अंगावरचे केस असतात किंवा कलर डार्कनेस असतो याच्यात बदल हा ऊन पडल्यावर किंवा ऊन त्या शरीराला लागल्यानंतरच बदल घडतो. विषय असा असतो. त्यामुळे तुम्ही याच्या बांधण्यात फरक करू शकता, बदल करू शकता, काय अडचण. आणि चांगली कालवड एक नंबर आहे, अतिशय जातीवंत आहे. हो 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 जातीवंत आहे. जातीवंत म्हणजे कसं की एखादा खरंच शोधायला जाऊन सुद्धा एखादी मिळत नाही अशातली ती नाही. आता तुम्ही इतके चॅनेलवरचं काम करताय, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरं बघितलात, गायी बघितलात, पाड्या बघितलात, बैल बघितलात, तसं म्हणजे तुम्हाला कशी काय वाटली पाडी? मला एक नंबर वाटली. पण माझी ओळख करून कोण दिली तुम्हाला? आमचे डॉक्टर साहेबांच्याकडनं तुमची ओळख झाली. डॉक्टर साहेबांचं नाव काय? डॉक्टर साहेबांचं नाव संग्राम संगपाळ. संग्राम संगपाळ. पूर्ण नाव? संग्राम यशवंतराव संगपाळ, सिलेदार म्हणतात. तुमचे चिरंजीव? चिरंजीव. बरं बरं. काय म्हणून ओळख करून दिली होती मामा? चॅनलचे लोक येणार आहेत आणि मुलाखत घ्यायला येणार आहेत. बरं. मी शेतात होतो, पाजर पायपा घालायचे, तिथून काम चालू होतं. बरं. तिथून या म्हणते लोक थोडा वेळ, मी 15 मिनिटात येतो म्हणून आलो लगेच. थोडा वेळ. बरं बरं. थोड्या वेळात आल्यानंतर तुम्ही थोडा वेळ म्हटले माझं हे चालू आहे, पेशंट चालू आहेत, एक 15-20 मिनिटांनंतर येतो म्हणून सांगितले. म्हटलं ठीक आहे, तो पण माझं काम आवडतो, मी येतो. ठीक आहे, बरं वाटलं. आभार तुमचे, धन्य वाटलं. तुम्ही आज शेतातलं काम सोडून आज खास करून तुमच्या चिरंजीवचं ऐकलं, कारण तुमच्या चिरंजीवनी खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनलची कामगिरी ओळखली आणि कोणीतरी आलंय भेटायला किंवा आपली गाई बघायला म्हटलं त्यांनी वेळात वेळ काढला डॉक्टर साहेबांनी. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि गाई अतिशय सुंदर आहे आणि अतिशय चांगली आहे. फक्त मी जे काय सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या लहान करून मानतो. हां,
आणि काय अडचण आली कधी काय बोलू वाटलं समजा 8275208875 साहेबांच्याकडे नंबर आहे. हां त्यांच्याकडे आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे. जर तुम्ही स्वतः व्हिडिओ बघत असाल. साहेब आता वळूचे वगैरे तुमच्याकडे हे असेल हां मोठमोठे वळू, चांगला वळू, कुठला वळू, हां ही जर आम्हाला माहिती तर हे भरवायच्या वेळा आम्हाला त्याचा उपयोग होईल. नक्की नक्की काय अडचण नाही. तुम्ही जर 24 तास अपडेट राहिलात, हां नेहमी या संपर्कात चॅनलच्या राहिलात, हां तेव्हा तुमच्या चिरंजीवांना जो प्रश्न पडेल तो त्यांच्याकडे मांडला आणि ते मला उत्तरं विचारण्याच्या कमीत कमी नादाने ते माझ्या संपर्कात राहतील त्यांच्या व्यवसायातून. बरोबर. कारण तुम्ही त्यांना जर विचारलं तर ते माझ्या संपर्कात राहतील. बरोबर. आणि तुम्ही जर त्यांना नाही विचारलं तर ते त्यांच्या कामात व्यस्त राहतील आणि परत थोडंफार दुर्लक्ष होईल. पण ते दुर्लक्ष करणाऱ्यातले नाहीत. म्हणून आज माझी त्यांची गाठभेट झाली. माझ्यापेक्षा त्यांना जास्त आवड आहे उलट खिलार गाई, खिलार बैल वगैरे आवड त्यांना लहानपणापासून. बरं. हे ना कपिला म्हणजे काय? कपिला म्हणजे काय? कसली असते कपिला? हा ही कपिला वेगवेगळ्या कलर मध्ये कपिला आहे. वेगवेगळ्या पूर्ण कलर एकच असतो. सांगून देत बघूया. पूर्ण कलर एकच असतो. हा श्वेत कपिला, सुवर्ण कपिला, काळी कपिला. पूर्ण एक रंगी, पूर्ण व्यवस्थित त्या कलर मध्ये असेल तर तिला पूर्णत्वास गुणधर्म असणारी एक गुणधर्म स्पेशल. आता काजळी कोसा, काळपट पांढरा मिक्स असतो, त्यांना कपिला म्हणता येत नाही. तसं काळ्या कलर मध्ये किट्ट काळे, ती काळा कलर मध्ये कपिला. बरोबर. पांढऱ्यामध्ये पूर्ण व्यवस्थित पांढरी बळंकी सारखी तिला श्वेत कपिला. जुळून जाते. हा सुवर्ण कपिला जी सोन्यासारखी किंवा हरणासारखी कलरची प्युअर असते. एक रंगी कलर पूर्ण नागपुडीपासून शेपटापर्यंत तिचा केस ना केस हा एका कलरचाच असतो. त्याला म्हणायचं तो सुवर्ण कपिलामध्ये. आणि त्यानंतर कोसा जो प्रकार आहे हा डपळा प्रकारामध्ये येतो, वेगवेगळ्या रंगाने नटलेली असते. कोसा प्रकार हा कोसा प्रकार आहे. कोसा मोरकाना म्हणायचं. म्हणजे तोंडावरती, छातीला म्हणा, माग शरीराला, मानेला कलरची तीव्रता कमी जास्त असते आणि मिक्स कलरमध्ये असते. त्यामुळे ह्या कलरला किंवा ह्या प्रकारला कपिला म्हणून गणलं जात नाही. बरोबर आहे. आता गाईमध्ये काळ्या कलरमध्ये जर कपिला ओळखायची असेल, तिचं सर्वच काळं असतं. नागपुडीपासून शरीराचं कातडं, शेपटाचे सगळी केस, नकी सुद्धा, जीभ सुद्धा, दालपड सुद्धा, कास सुद्धा, डोळे सुद्धा, शिंग सुद्धा, सर्व टोटल लघवीची जागा, शेण टाकण्याची जागा, कास टोटल काळी असते. त्याला आपण काळ्यामध्ये, काळ्या प्रकारामधले ती कपिला म्हणू शकतो आपण. अशा प्रकार आहेत. मी आता काल बघितली. अजून काय शंका मामा तुमची? आता काल बघितली हे काय, हे गाय कपिला काल बघितली मी. हा पण ती कशी होती, संपूर्ण काळी होती. हा शिंगा अशी सरळ माग होती अशी. बर. आणि पुढच्या पायाच्या मध्ये थोडस पांढरं होतं, बाकी सगळी काळी होती. मग आता अजून एक हे झालंय. आता कपिला म्हणजे सगळ्यांना फेमस वाटते किंवा कपिला म्हणजे आवडते बरं का. आता ते तुमच्या लक्षात येणार नाही सगळ्यांच्या. ही जाहिरात किंवा मीडिया जेवढं चांगलं तेवढं वाईट सुद्धा आहे. म्हणजे आपण काय घेतो त्याच्यावर अवलंबून आहे. आपण त्यातनं काय घ्यायचं, देणारे देतात. बरोबर आहे. मग स्वतःची फसवणूक जर करून घ्यायची असेल तर आपण बारीक लक्ष देत नाही, तेव्हा आपण फसवणूक करतो म्हणून समजा. ज्यावेळेला आपण बारीक लक्ष देतो, केस ना केस बघतो, अभ्यास करतो, त्यावेळेला ती आपली फसवणूक आपण वाचतो. मग मीडियामधून जे पाहिजे तेच घेतो. म्हणजे निदर्शनास आलेल्या गोष्टी आहेत. या कपिला म्हणून जर तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा विक्रीसाठी उपलब्ध असेल तर कुठंतरी रुपयाच्या पैसे एवढा जरी पांढरा डाग असेल तर त्याला कलर केला जातो. त्यामुळं त्या माहितीचा माणूस हा मूळ स्वरूपात म्हणजे नैसर्गिक स्वरूपात घरोघरी उंबऱ्याला जाऊन स्वतःचा खर्च करून स्वतः कष्ट करून जो धडपडतो त्याच्या नजरेत ती रुपयाच्या गिनिवड्या सुद्धा गोष्ट लक्षात राहिलेली असते. लपून राहत नाही, ती त्याच्या डोक्यात असते. म्हणजे अशा गोष्टी मामा निदर्शनास आले. त्या तुम्ही आता कपिला म्हणून विषय काढला म्हणून सांगतो मी. म्हणजे कुठेही गर्दीत गेला, बाजारात गेला तर एखाद्या खात्रीच्या माणसाशिवाय तुम्हाला ती 100% पारखता येत नाही. बरं मला सांगा, कपिला गाय आणि आपली ही गाय, त्याच्या गायीच्या दुधामध्ये गुणधर्मामध्ये काय फरक नाही. गायीचे दूध तेच बरोबर आहे. त्या आणि ह्याच्या गायीमध्ये काय फरक, दुधामध्ये काय फरक नाही आहे. असतो फरक, थोडाफार राहतो.
आयुर्वेदिकच्या गाईचं तूप जास्त मानलं जातं. तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन विचारा आयुर्वेदिक. साधं उदाहरण देतो. आपण अंगात काळं कापड घालायचं, काळं कापड घालून उन्हात उभारायचं आणि कलरचं कापड घालून अंगात उभारायचं. जास्त कापड गरम कोणतं होतं? कलरचं होतोय. कोणत्या कलरचं? काळा कलर. बरोबर. काळा कलर हा सूर्यप्रकाश शोषून जास्त घेतो आणि जे शरीर सूर्यप्रकाश जास्त शोषून घेतं त्याची प्रोसेस ही वेगळी राहते, त्या तीव्रतेची राहते. मग त्याचे गुणधर्म दुधात उतरतात, शेणात उतरतात, गोमूत्रात उतरतात आणि त्याची शिंग सुद्धा जास्त काळी असतात. आणि शिंग म्हणा, वशिंड म्हणा किंवा जो अंगावरचा काळा कलर आहे त्या सगळ्या गोष्टी एकंदरीत इतर कलरपेक्षा सूर्यप्रकाश जास्त घेतात. खिचून घेतोय, गाई खिचून घेते वसण्यासाठी. आणि त्याच्यामुळं त्या दुधामध्ये स्ट्रेंथ म्हणा, त्या दुधाची चव म्हणा ही एक वेगळ्या प्रकारची आहे. ज्यांना अनुभव आलाय तो आलायच. आता आपल्या ह्या जर्सी गाई त्यांना वशिंड नसतंय, ह्यांना वशिंड आहे आपल्या ह्या देशी गाईना. सूर्यप्रकाश ज्यावेळी पडतो त्या वशिंडामधून सूर्यप्रकाश खिचून तो गाईच्या शरीरामध्ये पसरला जातो. तसा त्यांच्यामध्ये पसरला जात नाही. ते गाईचं दूध आणि ह्या गाईचं दूधमध्ये खूप फरक आहे. फॅटमध्ये फरक आहे, तुपामध्ये फरक आहे. बरोबर आहे काय? हे तुम्हाला माहिती आहे ना. हे तुम्ही आता पुढच्या पिढीला पेरलं सांगितलं तरच समजणार आहे. बरोबर आहे. अन्यथा तरुण पिढी किंवा पोरं समजा आपल्या आई वडिलांनी जर नाही सांगितलं तर ते शेजारच्याच बघायला आणि ऐकायला शिकायला चालले आणि त्यांचं ऐकताय. जुन्या गोष्टी त्या पुढील लोकांना समजून सांगितलं पाहिजे. मग आज मला निदर्शनास आलं मामा, प्रत्येक मुलगा हा आई वडिलाचा ऐकतोच असं नाही आणि प्रत्येक आई वडील मुलाला जे पाहिजे शिकवतात असं नाही. काय झाले? तफावत झाली. मग ही कुठेतरी ढासळलेली ही जी घटना आहे किंवा तफावत आहे. म्हणजे खिलारचं जी माहिती जुन्या माणसाला आहे. तुम्ही काय म्हणता आता? तुम्हीच माझा मुलगा नोकरी लागला पाहिजे, दररोज पगार कमवला पाहिजे, दररोज पैसे घेतला पाहिजे आणि त्यातून चाकरीचा गडी ठेवला पाहिजे आणि त्यातून तो काय विकत घ्यायचा तेवढा विकत घे. पण जे पाहिजे ते विकत मिळत. आज तुम्हाला लेकराला दूध पाहिजे तर तात्काळ मिळू शकत नाही. गवतार तात्काळ पाहिजे मिळू शकत नाही. शेण तात्काळ पाहिजे मिळू शकत नाही. पण हे माणूस काय करतो? कधी काळी कुठेतरी 6 महिन्यातनं वर्षातनं त्याची गरज भासतो चवीच्या गोष्टीची. मग ती वारंवार जर आयुष्यात ठेवली तर आपल्या शरीराची वाढ आहे चांगली ना. दूध म्हणा, तूप म्हणा, दही म्हणा, ताक म्हणा, गोमूत्र म्हणा हे कायम जर आपल्या अंगणात असेल किंवा गाई जरी असेल तर दररोज संपर्क असावा आयुष्यात माणसाला. शेण सुद्धा गाईच का वापरतात? मग तेच की त्यासाठी वापरतात. त्यात ऊर्जा वेगळी असते, एक समाधान वेगळं असतं. म्हणजे आज माणसाची बुद्धी ही बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे. वातावरण, संगत, जमीन म्हणा. आपण पाय ठेवतो ना फरशी, दगड आणि आपण सारवलेल्या रानावर जेव्हा पाय ठेवतो ना सगळ्यात भारी. त्यातलं एक स्वास्थ्य वेगळं राहतं आणि वैचारिक क्षमता सुद्धा वेगळी राहते मामा. आणि ही पेरली पाहिजे. पण आजकाल कसं झाले, एकमेव तुम्ही वगळता सोडा, उलट झाले. आमचे तुम्ही वडीलदार माणूस. नमस्कार सर, तुम्ही बघता का? म्हणजे इथं तुम्ही सगळं बघत असता. आपला परिचय? तानाजी शिलेदार. आता सध्या काय करता? शेती सोबत नाही. बापा हे बघा, आमच्या वडिलांना 4 भाऊ. वडील बँकेत होते, 2 नंबरचे काका कारखान्यात होते, ते एक्सपायर झाले. बरं. हे 3 नंबरचे काका, हे सगळे पहिल्यापासून शेती बघतात. सुरुवातीपासून जनावर शेती काका बघत होते. 4 नंबरचे काका ट्रक होता आणि 5 नंबरचे काका पण कारखान्यात होते. 4 नंबरचे काका वारले. आता हे पप्पा, हे काका आणि अजून एक काका आहेत. 3 जण नवीन राहिले. मामा काय सांगाल तुमचा अनुभव एक शेतकरी म्हणून किंवा शेतीसोबत तुम्ही खिलार संगोपन करताय, खिलारची आवड आहे, एक आम्हालाच माहीत नाही, आम्ही एक तरुण वर्ग आहे, तर एक तुमचा अनुभव आम्हाला खूप गरजेचा आहे. शेती का करावी आणि शेती करावी का? म्हणजे आपल्या पाहिजे वेळेला शेतीत बैल असली की पाहिजे वेळेला कामं करा येतात. म्हणजे अजून म्हणून कधी आपण स्वतः बैल असली कधी जाऊ शकतो आपण. बैल बाहेरली असली म्हणजे त्यांच्या बेतावर जायला लागतं. मग पहिल्या शेतीची आवड आहे, मग बैल जनावरची पण पहिल्या पण आवड आहे. काय फरक आहे बैलाने मेहनत आणि ट्रॅक्टरने मेहनत? हां, बैलाची मेहनत चांगली असते जरा ट्रॅक्टरपेक्षा. काय फरक सांगता येईल मामा? म्हणजे रान इचरून काढायला बैलाने 2-3 दातके मारले की घाण वाळते.
ट्रॅक्टरनं म्हणजे आता काय 2-3दा मग परवडत नाही, 2-3दा घालाय म्हटल्यावर अजून जास्त येतो. चितपडच मारायचं काम आहे. मग ते स्वतःही बैल असले मी 1-2 दाव ज्यादा मारलं तर चालतंय असं. आपण आधी मोठी मोठी 3-4 जोडून गेल्या आणि मोठे पहिल्या मोठे जोड होते, आता सध्या शेतीसाठी आहे जोड. आता नाही एकच ठेवलं, आता वयाने म्हणून ताकद कमी आल्या. बरं बरं. मग तुम्हाला वाटत नाही का अजून परत एकदा जोड असावी? मग त्यासाठी काय करायला पाहिजे? हाल होते लई, मग शेती आणि जनावर लोड होते काम लईच. कारण आता गडी माणसं मिळत नाहीत, आता रोजगार पण मिळत नाहीत, कामाला मजूर नाही मिळत, असं पण झाले आता जास्त. म्हणजे चवीचं आहे ते लोप पावाले आता. मग त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य पण कमी झालं. मग जर माणसाचं आयुष्य वाढवायचं असलं आणि हे टिकवायचं असेल पुढच्या पिढीचं, तरी तुम्ही जे करत होता ना ते आता परत चालू ठेवलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे बघा, तरच आयुष्य वाढणार आहे. आवड नाही आता नाही मला, कोणाला आवड येत नाहीत, आलो आलो म्हणतात, गोट्यात येत नाहीत, आताची मुलं येत नाहीत गोट्यात. आमच्या गावाला MIDC आहे, लोक MIDC 4,000 पगार घेऊन 5,000 पगार घेऊन काम करतील, पण शेतात पाय ठेवणार नाही म्हणतात, करत नाहीत. अशी परिस्थिती. हे कोणीतरी सांगणारा, बोलणारा, चर्चा करणारा किंवा त्याची दोस्ती सुद्धा कोणासोबत तर चांगल्या सोबत पाहिजे बघा, तेव्हा कुठेतरी थोडाफार बदल राहतोच. हा, आवडच नाही मुलांची आता मानसिकता बदललेली आहे त्यामुळं. आणि आता काय झालंय, शेती करणारा माणूस जर असेल, शेती करणारा मुलगा जर असेल, त्याला लग्नाची फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला मुलगी कोण द्यायला बघत नाही. शेती जरी असली तरी नाही म्हणतात, नोकरी आहे काय म्हणतात, तर मी तुम्हाला मुलगी देतो. मग नोकरी असली तर मग शेती आहे काय म्हणतात परताने, मग मुलगा तो. मग नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, मग हे कसं काय शक्य आहे? बरं, तुम्ही काय संदेश द्याल पोरींच्या वडिलांना? काय विचार केला पाहिजे किंवा पोरांच्या वडिलांना? हे दोघांचा त्यांनी मेळ घातला पाहिजे. काय सारासार विचार करून कमी जास्त करून हे सगळं त्यांनी मिटवलं पाहिजे. मुलगीच्या आई वडिलांना, मुलीच्या आईनं मुलीच्या वडिलांनी समजून घेतलं पाहिजे. मुलाच्या वडिलांची काय अपेक्षा विशेष नसते, पण मुलीच्या आईची जी अपेक्षा असते ती फार वेगळी असते. इथं मुलीची आईमुळे घोटाळा होतो ना, तिला समजावून सांगणारा पाहिजे कोणतरी. त्याला काय समजायला बाबा हे काय नाही, असं हे असं आहे सांगितलं पाहिजे. ते कोण सांगत नाही. वडील समजून घेतात, करून मुलीची आई समजून घेतात. मुळात त्या मुलीच्या आईलाच शेतकरी वर्गाची जाणीव पाहिजे. हा, खूप वाढली हो, त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम. वडिलांची नसते लई, काय तर आईची जुळतो मिळतो, काय तर करूया म्हणते मुलगी कुठेतरी दुया असं असते. मुलगीची आईची अपेक्षा मोठी झाली आता. आता त्या मुलीच्या वडिलांनी तिला सांगायला पाहिजे, मग म्हणजे मुलीच्या आजोबांना आईला सांगायला पाहिजे. तुम्हाला एक उपहासात्मक सल्ला देऊ का? हा, मुलगीच्या बाबाला विचारलं पाहिजे, मुलगी तुझी शेतात काम करणार आहे का, तरच शेती विचार, नाही तर नाही. म्हणे मुद्दार असते. समजा म्हटलं एखाद्या वेळेस मी तुम्हाला आता जरी माझ्याकडे जमीन नसली, मी समजा एक 4 एकर किंवा 2 एकर जमीन मला घेऊन ठेवली, तर तुम्ही उद्या शेतात जायची तुमची तयारी आहे का? ती नाही म्हणतात. मग शेती कशाला हवी तुम्हाला? हे सडेतोड झालं पाहिजे जेव्हाच्या तेव्हा. तुमच्यासारखा कोणतरी मध्यस्थी पाहिजे जमवायला, बरोबर आहे. आणि त्यानं गप बसायचं नाही. आवड असेल तर त्या शेतीचा उपयोग नाही. काय उपयोग आहे सांगा की? शेतीचं नाव काढलं का नाही, पहिला प्रश्न विचारायचा शेंगा कुठे लागतात, बटाट कुठे लागतात, मग नंतर शेती बदल चालू करायचं. ही आमची तिसरी कथा. नमस्कार नमस्कार. हे राजमळगे इंजिनियर आहेत, वारणेतनंच केलं ना तुम्ही? होय होय होय. हे तांडोरगाव यांचं मंगळवेड्यापाशी. वारणेतला इंजिनियर केला? होय होय. तिथंच होते की वारणेल डॉक्टर पण. बर, पारगावला महात्मा गांधी हॉस्पिटलला. पण हे नंतर वाढत गेलं ना तात्यासाहेब पोरे. वारणेत आज कॉलेज नाही का, कारखान्याच्या मागच्या कॉलेजमध्ये नाही होतो, कॉलेज करत होते. आता फुल टाइम हे युट्यूब. आता फुल टाइम हे आता तुम्ही म्हणलं ना सगळं बुडत चालय, कोण करणार, काय करणार? त्यांना जरा घासा लागलो थोडं थोडं, काय घासून 4 तयार झाले तर झाले. दादा तिकडे कधी गेला की नाही? त्यांच्या वडिलांची दावण बघून या. असल सोनं काय असते खिलार मधलं, यांच्या वडिलांपाशी. लय जाणकार माणूस, म्हणजे जातीवंत जनावर कसं असावं बघायचं असलं तर ह्यांच्या वडिलांपाशी जाऊन. आणि तेवढी माहितीगार पण त्यांनी पण फिरत असतात, ह्यांनी पण फिरत असतात. म्हणजे कसं झालं, वडिलांची सवय ती मला लागली. फक्त त्यांना ही चॅनल, मीडिया, फोटो, व्हिडिओ, माहिती, जनजागृती, प्रचार प्रसार यांच्याबद्दल त्यांना काय माहीत नसते. मग ते काय केलं, मला ओळखू आलं तात्काळ. तिकडे किती जरी कोट्याधीश पगार घेतली आणि कोट्याधीश जरी झालो,
तर आज आपल्या शरीराची ताकद कमी होणार आहे त्या पैशानं म्हणा, त्या वातावरणानं म्हणा. मग वडिलांनी जे कमवलंय मग त्याला ते घरातले म्हणायचे याला गडी लावून कर आणि तू नोकरी कर. पण ते रक्तातच नाद वडिलाचे असल्यामुळे मला ते ऐकू आलं नाही. त्यांचं कर्तृत्व मला दिसत होतं, पण इतर काय सांगत होते चालू सोडून ते ऐकू वाटलं नाही. आमच्या इकडे दादा त्यांनी जी पैदास करतात ती कोंड 1 लाखाच्या आतनं पण जात नाही, 1 लाखाच्या वरनं जातात ती कोंड. म्हणजे इतकी जातीवंत पैदास असते यांची. आमच्या इकडे तसं कोण घेत बी नाही आणि जातीवंत पैदास तेवढी कोण करत पण नाही. नाद पाहिजे ना, नाद पाहिजे आणि नाद, महत्व, अभ्यास, इच्छाशक्ती पाहिजे. हे तुमचं कुठं हे सांगोला वगैरे हा भाग आहे खालचा, तिथून खालच्या लोकांना त्याची जास्त आवड आहे. बरोबर. दुष्काळी भाग थोडा आधी होता तिथं. आणि जनावरांची आवड. त्यामुळं आमच्या इकडे कसं बागायची ते असल्यामुळं ह्या व्यवसायामध्ये कोण पडत नाही. आणि जनावरांचा नादच पाहिजे. नाही, बरोबर, खरं. नाद असल्याशिवाय होत नाही. हो. नाद पाहिजे, आवड पाहिजे. पहिल्यापासून हा, नाद पाहिजे. तर होते. नादच आणि पाहिजे. कसं इथले हवामान तुमच्या तिकडलं हवामानात खूप जरा फरक फरक आहे. पडतोय बाकी इथल्या जनावरांच्या. हवामानात तुमचं जर जनावर असेल तर त्याची केसाची लव राठ राहते. तुमच्याकडे पातळ असते आणि केस चमकतात तुमच्याकडे. तुमच्याकडं ना आमच्याकडं म्हणजे भागाचं नाव सांगता का? म्हणजे तुमच्या पूर्व भागात जे असेल मिरज पूर्व भाग जो आहे मिरज पूर्व भागात फरक पडतोय. आपल्याकडला भाग तो भाग जो आहे तो अतिशय चांगला आहे. म्हणजे चारा पण जनावर- चारा पण चांगला आहे आमच्याकडला चारा निभार असतो. आणि आमच्याकडे चारा इकडलं दव मऊ पडतं. असते, लव येते त्या चारा. आणि माळ रानाची तिकडे सगळी जास्त वैरण असते. आमच्याकडे नदी उड असते, वैरण निभार असते निभार झाले असते. तिकडे कसं आहे मामा, हा अनुभव तुम्ही आत्ता सांगितलेला कधी बसून आहे तुम्हाला? हा. सांगोला भागातला चारा, तिकडं जमीन वेगळी. बिनपाण्याचे शाळू खायला आणि पण चांगला त्या चाऱ्यामध्ये तिथल्या जमिनीतला जे अंश चाऱ्यात आहे ते आमच्या जमिनीत नाही. आमची पाणी पाजलेली रान आहे. त्या ओरिजिनल तिथं चाऱ्यात ओरिजिनल मिळतं. कारण ते कसं आहे पावसाच्या पिकावर आलेलं कडबा म्हणा, बाकी सगळं हे म्हणा, ते चविष्टच असते. आमच्या इथे सगळं पाणी पाडलेलं चारा. पाणी पाहिलेलं, युरिया लागवड, औषध फवारणी केलेलं सगळं हे आमचे जनावर खाणार, आम्ही खाणार. कधीचा अनुभव, किती वर्षाचा आहे मामा हे तुम्हाला? आता लांब पाला तर घ्यायला तर 25-30 वर्षा पडली तिकडं आणतं. हे असंच चालू आहे आमच्याकडं. आता आमच्याकडे भाजीपाला वगैरे आता हे काय तुम्ही बोललात माझ्या गप्पा मारलात, हे कधी अगोदर मारले होते का कुठे मीडिया समोर, चॅनल समोर? नाही, नाही. बरं मामा, काय वाटलं तुम्हाला आज तुमचा अंतःकरणातला किंवा तुमचा अभ्यास, तुमचा जो फरक आहे ना, तिकडचं असं इकडचं असं, हे बोलल्याच चालल्याशिवाय कुठली गोष्टी कळत नाही. मात्र बोलायचं आलं तुम्हाला आज मिळालं, काय वाटलं त्याबद्दल? ते मला चांगलं वाटलं ते चर्चा झाल्यामुळं. ते मला म्हणजे तुम्हाला सांगता आलं की कोण प्रश्न विचारलं किंवा काय फरक आहे यात. आणि तुमच्या इकडल्या माणसांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे आमच्यापेक्षा. आमच्याच लोक प्रतिकार शक्ती हवामान नाही रोग आहे आहे. लोकांच्या. आमच्याकडे का? हवामान हवामानात फरक आहे. हवामानात फरक आहे. त्यामुळे लोकं आमच्याकडे स्वच्छ आमच्याकडे हवामान, तुमच्याकडे स्वच्छ आजारी आहे. हवामान. कॅन्सरचं आमच्याकडे प्रमाण जास्त प्रदूषण आहे. जास्त. आणि प्रदूषण जास्त असल्यामुळे जनावर असू दे किंवा मनुष्य असू दे त्यांचं गाव किंवा पीक असू दे, सिद्धनाळ आहे. त्याच्यावर ते प्रदूषणाचा परिणाम होतो. ही आपल्या भागातली आहे, सिद्धनाळ. आपलं परिचय? आपलं परिचय प्रदीप मुगदुम सिद्धनाळ. आपल्या पण इकडं खिल्लार गाई आहे. खिल्लार हे सांभाळणं महत्त्वाचं आहे इथून पुढं, आणि सांभाळत जावावे ही आपली अपेक्षा आहे. बरं प्रदीप मालक, आज इकडे येण्याचं कारण काय? तुम्ही आज शिदनाळवरून इथं शिरोळमध्ये का आलात? मला एक खिल्लारचा नाद असल्यामुळं, मी तुमच्या संपर्कात असल्यामुळे तुम्हाला भेटायचं होतं एकदा म्हणताना मी भेटण्यासाठी आलो. आणि खिल्लारचं एक मला एक असं आहे की जातीवंत कालवड किंवा जातीवंत वळू मला एक पैदास करायचा आपल्या भागामध्ये, आणि ते मला हे करायचं आहे. आता सध्या मी आणणार आहे, जातीवंतच बाळगणार आहे. आपल्याजवळ एचएफ गाई आहेत. मला एचएफ गाईवर तेवढं काय नको आहे मला. आता ते सगळे मी देऊन आता खिल्लारच गोटा हे करायचं मी ठरवले. शिरोळ येण्याचं काय दुसरं काय काम होतं का? नाही, फक्त तुम्हाला भेटण्यासाठी यायचो. का? मला एक अनुभव हे करून घ्यायचा आहे. जातीवंत खिल्लार घ्यायचं, मला जातीवंत पैदासच्या ह्याच्या मागचं मला सगळं अनुभव घ्यायचा आहे. म्हणताना मी तुमच्यापर्यंत आलेला म्हणतो. आणि मला कधी बसून ओळखतंय? तुम्हाला मी 1 वर्षापासून ओळखतो. कोणत्या कारणाने? मी घटपूर्व प्रदर्शनमध्ये आल्यामुळं तिथं तुम्ही पण आलता.
तेव्हा आपली भेट झाली, तुमचा नंबर घेतला, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं. आजपर्यंत समोर केव्हा भेट नव्हती. एकदा भेट घेऊन चर्चा करूया म्हटलं. आज तुमच्यासाठी तुम्हाला भेटायला. मामा, चॅनलच्या कामगिरीची पोचपावती असल्याने आज मी ज्यांच्या गावात जातो, मी आज त्यांना घरापाशी जाऊन सांगतो की मी आलोय आणि मला तुमची गाई बघायची, हाच विषय असतो बरं का. तर ते कुठंतरी मीटिंगमध्ये, कुठंतरी राजकारणात, कुठंतरी शेतात, कुठंतरी गावाला वगैरे, किंवा नंतर या पुन्हा या, अशी हजारो कारणं दिली जातात तरुण वर्गाकडून बरं. तर आज 1 वर्षाच्या अगोदर ओळख झाली होती. या व्यक्तीची मला माहीत सुद्धा नव्हतं. गटप्रभा यात्रेमध्ये, प्रदर्शनामध्ये भेट झाली होती आमची. तर तेव्हा त्यांनी माझ्या कामगिरीला ओळखलं होतं की हा माणूस जरा थोडा वेगळ्या पद्धतीने काम करत आहे. मग ते काम जाणण्यासाठी आज त्यांनी ह्या भागात आलोय म्हणून रात्री कळलं. मी रात्री कळल्यानंतर सकाळी मला फोन केला. सकाळी फोन केल्यानंतर त्यांनी तात्काळ घरातली हातातली कामं थोडी बाजूला ठेवली आणि आज सकाळपासून हा व्यक्ती माझ्या पाठीमागे आहे, माझ्या सोबत आहे. तुमच्या डोळ्यासमोर हा तरुण वर्गाचा प्रतिसाद आहे. म्हणून मी खास आज तुमच्या समोर सिद्ध करण्यासाठी, दाखवण्यासाठी, ह्या चॅनलच्या कामातून हा वर्ग जागा होतोय हे दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी मी आज यांना म्हणलं. माझा चिरंजीव 7 वर्षाचाच आहे आता. एवढं त्याला नाद आहे खिलारचं. कुठलंही जनावर असून दे, शाळेस ना आला की पहिला गोट्या, मग पुढचा विषय. काय सांगता येईल खिलार बद्दल? त्या खिलारला का आपण एवढं हवेस करायचं, खिलार बद्दल का धडपड करायची? मला एवढं म्हणायचंय की आम्ही एचएफ गाईचं किंवा म्हशीचं दूध खातो, ते काही उपयोग नाही. तुम्ही खिल्लार गाईचं दूध एकदा वापरून बघा. तुम्ही 2 ते 3 महिने खिल्लार गाईचं दूध खाऊन बघा आणि मला सांगा की ह्या दुधामध्ये आणि त्या दुधामध्ये काय फरक आहे. खूप फरक आहे. जे वशिंडा असलेल्या जनावरांचं दूध, कुठलीही देशी गाय असून दे, बरोबर, वशिंड पाहिजे. वशिंडा, कुठल्या देशी गायला वशिंडा आहे, त्या गाईचं दूध खाल्ला असता तुम्ही निरोगीच राहणार. सकाळी उठल्यावर गोट्यामध्ये आला की पहिला सूर्यकिरण ज्या टायमाला वशिंडावर पडत असतो त्या टायमाला गायीवर हात फिरवला असा तुमच्या अंगातलं सगळं काय असेल ते निरोगीच होणार. सूर्याची प्रतिकार शक्ती जी वर येणारी किरण आहेत ते वशिंडामधून खिचून त्या गायीमध्ये केली जातात. मी आठवते जाग्यात फेसबुकला अपलोड होणार नाही एवढा मोठा. चला. ठीक आहे प्रदीप मालक, तुम्ही आज वेळात वेळ काढला, इथपर्यंत आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. आणि तुम्ही सर्वांनी माझी भेट घेण्यासाठी किंवा मी काय बोलतोय चर्चा करण्यासाठी तुमच्या चिरंजीवचं ऐकलं, डॉक्टरांचं, आणि ही एक आपली छोटीशी भेट म्हणायची. यानंतर पुढं आवर्जून सांगून सरून डॉक्टर साहेबांना सांगेन. आणि त्यावेळेला म्हणायचं आहे बघा, इतर जनावर पाळण्यापेक्षा एक खिल्लार गाय बागा एक पाहिजे का. हा, तुम्ही इतर एचएफ पासून दे, काय पण म्हैस असून दे, त्याच्या वाटणीचे खिल्लार गाय बाळगा हे कवाही चांगला आरोग्य. गायीच्या पाठीवर हात फिरवला तर तब्येत चांगली राहते. तब्येत चांगली राहते. होय, अगदी 100%. शुगर म्हणा, बीपी म्हणा, काय असेल रोग प्रतिकार शक्ती हा कमी. ठीक आहे प्रदीप मालक, तुमचे आभार मानतो. इथपर्यंत खरंच तुम्ही 35-40 किलोमीटर आलात. मला बरं वाटलं की तरुण वर्ग जागा होतोय आणि कुठेतरी माझ्या कामगिरीला साक्षात वास्तव भेटायचा प्रयत्न करतायत. मी पुढे जातोय आणि पाठीमागून म्हणतात आम्ही येणार आहे भेटाय तुम्हाला. मग ते आज तुमच्या डॉक्टरांच्या रूपात एक परमेश्वर भेटला, कारण त्यांचा निरोप किंवा माझा निरोप त्यांना गेला की आपण भेटूया. आणि त्या भेटी दरम्यान आज शिदनाळ गावावरून तरुण वर्ग भेटण्यासाठी खास आलेत की काय चाललंय बघण्यासाठी खास, आणि कोणाला भेटताय ते खरं. ठीक आहे डॉक्टर साहेब, धन्यवाद. तुम्ही आज जाणकार व्यक्तींची भेट घडवून दिली आणि वडीलधार माणसांची म्हणा, घरातल्या वडिलांची, चुलत्यांची किंवा बैल सांभाळणाऱ्यांची 1-2 शब्दात माहिती सांगितली. त्यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण चर्चा केली, जी तरुण वर्गाला खरंच महत्त्वाची आहे चर्चा. संदेश जायला पाहिजे. तो संदेश आज तुम्हाला ह्या चॅनलमधून का द्यावासा वाटला? मी त्यातला जाणकार नाही. त्यांची नाही, तुम्हाला काय वाटलं या चॅनलबद्दल की तुम्ही माझी भेट घडवून दिली त्यांची? तुम्ही जाणकार व्यक्ती नाही, तुमची भेट घेतल्यावर त्यांना थोडा 4 गोष्टी कळतील, त्यांच्याकडनं तुम्हाला 4 गोष्टी कळतील, यासाठी तुमची भेट घडवून आणा म्हणून माझा विचार झाला. की एवढं डोक्यात यायला सुद्धा माणूस हुशार लागतोच. याची भेट घडवून का द्यायची? देवाणघेवाण झाल्याशिवाय नाही कळणार. भेट घडवून देणं सुद्धा खूप महत्वाचे. आज तुम्ही देवाणघेवाण होते. हा, तुमचे विचार काय असतील किंवा माझे विचार जे असतील
ते एकमेकाला देऊन त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न होत असतं, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद.